नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या स्कॉलरशिपच्या तुमचा जो स्कूलचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पहा, आज आपण तुमचा जो इतिहास हा जो SSC बोर्ड मधला सब्जेक्ट आहे तो आपण अभ्यास करत आहोत। ठीक आहे, तर आतापर्यंत आपण तुमच्या इतिहासाचे 6 चॅप्टर पाहिले आहेत। आज आपण तुमचा जो इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील जो 7वा चॅप्टर आहे खेळ आणि इतिहास या चॅप्टरचा आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत। पहा, मग आतापर्यंत आपण काय काय पाहिलं आहे। आपण आतापर्यंत तुमचे जे इतिहासाचे 6 चॅप्टर आहेत ते अभ्यासले। त्यानंतर प्रत्येक चॅप्टर नंतर आपण काय केलं होतं, प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्याच्या धड्याखालचा जो स्वाध्याय आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही जर व्यवस्थित चेक केलं तर इतिहास या तुमचं जे पुस्तक आहे इतिहासाचं त्याच्यामध्ये तुमच्या धड्याखाली जो स्वाध्याय दिलेला असतो ते देखील आपण प्रत्येक चॅप्टर कंप्लीट झाला की त्या चॅप्टरचा स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे। पहा, आज जे नव्याने जॉईन होत आहेत, ठीक आहे, ज्यांनी आधीचे सेशन आपले पाहिले नसतील त्यांच्यासाठी पहा, त्यांनी आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर जा, तिथे तुम्हाला सर्व जे आधीचे तुमचे चॅप्टर आहे ते दिसतील। ते तुम्ही स्टेप बाय स्टेप अभ्यासा, कोणीही डायरेक्टली स्वाध्यायाकडे जाणार नाही। पहिल्यांदा चॅप्टर व्यवस्थित समजून घ्या, त्याचा अभ्यास करा। नोट्स मी तुम्हाला मध्ये मध्ये देतच असते, पण तुम्ही देखील काय करा, तुमच्या स्वतःच्या देखील नोट्स काढा, अपडेट करा आणि त्यानंतरच तुम्ही स्वाध्याय सोडवायला सुरुवात करणार आहात। ओके, पहा, तर आज आपण तुमचा जो 7वा चॅप्टर आहे खेळ आणि इतिहास याला सुरुवात करणार आहेत। ठीक आहे, त्याआधी पहा, आपण जे आधीचे चॅप्टर पाहिलेले आहेत एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते आपण आतापर्यंत इतिहासाचा काय काय अभ्यास केलाय। पहिला चॅप्टर पाहिला आपण तुमचा इतिहासाचा, इतिहास लेखन, किंवा मी खाली लिहिते जरा। पहा, पहिला चॅप्टर पाहिला आपण इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा। ठीक आहे, हा आपण पहिला चॅप्टर अभ्यासला। त्यानंतर या चॅप्टर नंतर आपण याचे स्वाध्याय देखील अभ्यासला। सेकंड चॅप्टर आहे तुमचा इतिहास लेखन, पण त्यात काय अभ्यासला आपण, भारतीय ज्या परंपरा होत्या यांचा अभ्यास केला आपण। ठीक आहे, आता पहा थर्ड चॅप्टर। पहा, थर्ड चॅप्टर कुठला पाहिला आपण, उपयोजित इतिहास, उपयोजित इतिहास। ठीक आहे, फोर्थ चॅप्टर पाहिला आपण भारतीय कलांचा इतिहास। ओके, भारतीय कलांचा इतिहास। ठीक आहे, फिफ्थ चॅप्टर कुठला पाहिला आपण, मनोरंजन, प्रसार माध्यमे आणि इतिहास पाहिला। नंतर मनोरंजनाची साधने आणि इतिहास पाहिला। पहा, प्रसार माध्यमे आणि इतिहासाचं काय नातं आहे हे पाहिलं आपण याच्यामध्ये पहा, तुम्हाला प्रसार माध्यमे पण त्यांनी व्यवस्थित इन डिटेल सांगितली होती, पाहिली होती आपण। पहिलं प्रसार माध्यम कोणतं होतं, आपलं वर्तमानपत्र, सेकंड होतं आपलं आकाशवाणी आणि थर्ड होतं आपलं दूरदर्शन। ठीक आहे, त्याच्याशी कसा कनेक्ट आहे इतिहास हे पाहिलं आपण। हे 5 सब्जेक्ट पाहिले। ठीक आहे, नंतर 6वा सब्जेक्ट पाहिला आपण मनोरंजनाची साधने, खालीच लिहिते मी। मनोरंजनाची साधने व इतिहास। आणि आजपासून आपण कोणता चॅप्टर करणार आहे सुरुवात, आपला 7वा चॅप्टर खेळ व
इतिहास किंवा खेळ आणि इतिहास, काही म्हणा तुम्ही, खेळ आणि इतिहास किंवा खेळ व इतिहास, ठीक आहे. त्यांनी आणि दिले असं काय नाही, आणि काय खेळ काय एकच आहे. सांगा मला आता समजलं सर्वांना. आपण पहा आतापर्यंत काय काय कोणते कोणते चॅप्टर अभ्यासले आहेत ते मी थोडक्यात एक तुम्हाला झलक दाखवते. पहा आता पहिला आपण इतिहास आणि पाश्चात्य परंपरा शिकलो. पाश्चात्य म्हणजे प्राचीन काळात कोणत्या परंपरा होत्या ते आपण यात इन डिटेल पाहिलं आहे, ठीक आहे. त्यानंतर परंपरा कशा बदलत गेल्या प्राचीन काळातून मध्ययुगीन अश्मयुगीन काळातून, पहा मध्ययुगीन काळात आताच्या अलीकडच्या काळात कशा परंपरामध्ये बदल होत गेला हे सगळे इन डिटेल पाहिलं. नंतर भारतीय परंपरा अभ्यासल्यानंतर उपयोजित इतिहास, यामध्ये पहा उपयोजित इतिहास म्हणजे जणांचा इतिहास म्हणतात भरपूर आपण इन डिटेल उपयोजित इतिहास म्हणजे काय असतं ते सगळं अभ्यासल्यानंतर भारतीय कलांचा इतिहास अभ्यासला. त्यानंतर प्रसार माध्यमे आणि इतिहास देखील आपण पाहिलं व्यवस्थित. नंतर मनोरंजनाची साधने आणि इतिहास पाहिला हा चॅप्टर. आणि आजपासून आपण तुमचा खेळ आणि इतिहास या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आता पहा आधीचे जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला इन डिटेल बघण्यासाठी आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर जा. तिथं मी आपले जे आधीचे आहेत चॅप्टर ते अपलोड केलेले आहेत, ते सर्वांनी एकदा पाहून घ्या. चला आजच्या सेशनला मग आपण तुमच्या सुरुवात करूयात. त्याआधी पहा आपल्या अकॅडमीमध्ये 10वीची जी तुमची बॅच आहे त्याचे सध्या ॲडमिशन चालू झालेले आहेत. आपली बॅच जी आहे पहा आपले 10वीचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. अजूनही कोणी ॲडमिशनचं राहिलं असेल, ठीक आहे, अजूनही ज्यांनी ॲडमिशन घेतले नसतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे बघा, लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या. त्याची आपल्या अकॅडमीमध्ये पहा तुमच्या अपेक्षित प्रश्नसंच सोडवून घेतले जातील. वैशिष्ट्ये आहेत आपल्या अकॅडमीची ही. तसेच पहा तुम्ही जर योग्य आम्ही जे मार्गदर्शन करू त्या मार्गदर्शनाला व्यवस्थित फॉलो करून जर अभ्यास कंटिन्यू करत राहिला तर नक्कीच तुम्ही पहिल्याच प्रयत्नात 10वीमध्ये जास्तीत जास्त मार्कांनी काय होतात म्हणजे टॉपमध्ये येऊ शकता, टॉप लिस्टमध्ये, ठीक आहे. तसेच पहा बेसिकपासून तुमची सर्व तयारी करून घेतली जाईल आणि तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा कितीही वेळा पाहू शकता. समजलं. बेसिक पासून म्हणजे पहा तुमचा जर पायाच पक्का असेल, मेन म्हणजे सगळ्या शिक्षणाचा 10वी हाच बेस पाया असतो. मग हा बेस पाया कसा पक्का व्हायला तुम्हाला 10वीमध्ये जास्त मार्क पाडायला सर्व बेसिक गोष्टी ज्या आधीच्या आहेत त्या क्लिअर असणं गरजेचं आहे. एवढं तर खरं आहे. त्यामुळे काय करणार आहोत आपण सर्व बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही काही अडचण नको यायला. आणि मेन म्हणजे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. म्हणजे काय पहा कधी कधी काय होतं तुम्ही समजा कुठे बाहेर गेला किंवा तुम्ही आजारी पडला, ठीक आहे. आता आजारी थोडी ना कोण सांगून पडतं. मग आजारी तुम्ही पडला तुमचं लेक्चर कॅन्सल होणार, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन लेक्चर ऐकू शकणार नाही. मग त्या दिवशी काय होणार तुमचं लेक्चर मिस होणार. मग ते तुमचं लेक्चर गेलं का? नाही, अजिबात नाही. आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड असतात, सो तुम्ही नंतर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पाहू शकता. म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक समजा समजला नाही, तुम्हाला सायन्सचा टॉपिक असू द्या, मॅथ्सचा टॉपिक असू द्या, तुमचा जॉमेट्री सारखा विषय आपला, तर तुम्हाला कोणताही टॉपिक एखादा समजला नाही तर मग तुम्ही एकदाच नाही, तुम्हाला जेवढ्या वेळा समजत नाही तेवढ्या वेळा तुम्ही ते अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकता. याचा असा अर्थ आहे. पहा मग आता चला ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी लवकर ॲडमिशन करून घ्या, कारण सीट्स कशा आहेत भरपूर ॲडमिशन झालेले आहेत. खूप कमी सीट्स अवेलेबल आहेत, लिमिटेड सीट्स राहिलेले आहेत. पहा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 80 10 45 77 60 हा जो क्रमांक आहे याच्यावरशी कॉन्टॅक्ट करा आमच्याशी आणि लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. समजलं. चला नेक्स्ट पाहूयात. आता पहा तर आता आपण खेळ आणि इतिहास या आपल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहेत. पहा हा चॅप्टर थोड्या पॉईंटमध्ये कसा डिवाइड झालेला आहे हे पाहूयात. पहा अभ्यासाला बसण्याआधी सर्वांनी इतिहासाचं पुस्तक जवळ ठेवायचं, एक पेन किंवा पेन्सिल जवळ ठेवायचा, कारण मी जे शब्द सांगणार आहे तुम्हाला ते तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचे आहेत. ओके. पहा आता खेळांचे महत्त्व. पहा ह्या जो आपला आहे खेळ आणि इतिहास या चॅप्टरमध्ये तुमचा चॅप्टर कसा डिवाइड झालाय हे आपण एकदा पाहूयात. पहा इथं आहे खेळांचे महत्त्व, नंतर खेळांचे महत्त्व त्या काळी देखील होतं का, मग आता त्या काळी खेळांचं महत्त्व होतं तर कशा प्रकारे लोक खेळ खेळले जात असतात त्या काळात देखील, हे सर्व गोष्टी इतिहासकालीन गोष्टी आपण पाहूयात. तसेच पहा खेळांचे प्रकार कोणते आहे ते पाहता येईल. ठीक आहे. खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण कसं झालं, खेळ आपले
प्राथमिक स्तरावरून पहिले खेळले जात असणार, मग त्याचं आंतरराष्ट्रीयकरण कसं झालं हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया, याच्यामध्ये समजेल तुम्हाला. तसेच खेळांचे साहित्य आणि खेळणी अभ्यासूयात. त्यानंतर खेळणी आणि इतिहास यांचं कनेक्शन काय आहे, यांचा संबंध कसा आला, ह्या सर्व गोष्टी पाहूयात. त्यानंतर पहा खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, हा पॉईंट पाहणार आहोत. आणि शेवटी त्याच्यातील व्यावसायिक संधी, हे 2 पॉईंट देखील महत्त्वाचे आहेत. खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट आणि खेळाच्या संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. समजलं? हे आपले झाला आराखडा. हा आराखडा कशाचा झाला आपला संपूर्ण? तुमचा जो 7वा चॅप्टर आहे खेळ आणि इतिहास, हा चॅप्टर एवढ्या पॉईंटमध्ये विभागला आहे. याच्या अंतर्गत, याच्या अंडर सगळा आपला जो चॅप्टर असणार आहे, याच्या अंतर्गत तुमचा संपूर्ण हा खेळ आणि इतिहास हा चॅप्टर समावेश, या चॅप्टरचा सगळं पॅटर्न आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तो चॅप्टर इन्क्लूड आहे. पहा आता त्याला सुरुवात करूया. मग पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, खेळ म्हणजे काय, खेळाचे महत्त्व त्या काळात होते का, असेल तर लोक कशा प्रकारे खेळली जाते, म्हणजे खेळायचे. मला सांगा खेळ म्हणजे काय असतं. नॉर्मली पहा, हे सगळं ठीक आहे, जाऊ दे, हे पुस्तकी भाषा वगैरे ओके, ठीक आहे, क्लिअर आहे. आता आपण पहा, तुम्ही सगळे 10वीचे विद्यार्थी आहात, ठीक आहे. मला सांगा असं होतं का कधी की ठीक आहे आता तुम्हाला खूप अभ्यास आहे, खूप अभ्यास आहे, 10वी म्हणजे खूप बाबा, सगळे सांगतात की 10वी म्हणजे खूप हार्ड असं काहीतरी आहे, सगळे मनामध्ये भीती घालून देतात की नाही 9वी सोपी होती किंवा 9वीचं काही असू द्या, 9वीपर्यंत ठीक आहे, पण 10वी म्हणजे तुमची बोर्ड एक्झाम आहे आणि यामध्ये तुम्हाला अजिबातच खेळायचं नाही, असं कोण म्हणतं का तुम्हाला? ठीक आहे, पॅरेंट तुम्हाला थोडंफार करत असतील स्ट्रिक्टपणा, पण तो त्यांनी केलाच पाहिजे, त्याशिवाय आपण अभ्यासाला तर बसतच नाही. मग त्यांनी स्ट्रिक्टपणा नाही काढला तर आपला तर अभ्यास होणार नाही. सो पहा, पॉईंट जाऊ द्या, जोकचा पार्ट बाजूला राहू द्या. पहा, मग आपला असा दिवस जातो का की आपण थोडं पण खेळत नाही. आता आजकालच्या जगात कसं झालेलं आहे पहा, मैदानी खेळ म्हणजे काय असतं, बाहेर जाऊन जे खेळ खेळले जातो आपण मैदानावर, ते खेळ थोडेसे कमी, म्हणजे आजकाल कमी आढळून येत आहेत की मुलं खेळतायत, बरोबर आहे की नाही. तेवढे शाळेमध्ये वगैरे तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही खेळत असाल, घरी तर काय, आता शेजारी वगैरे सगळे जरी तुम्ही असले तरी तुम्ही काय करता, चॅटिंग चालू असतं किंवा तुमचा मोबाईलचं ऑपरेट चालू असतं, मोबाईलमध्ये पबजी वगैरे तुम्ही खेळता. मैदानी खेळायला कसं झालंय, अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया इतकं वाढलंय ना की मैदानी खेळ मुलं आहेत ना, खेळताना कोणाला दिसतच नाही आहेत जास्त, ठीक आहे. फक्त हां तेवढ्या पुरतं तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता, क्रिकेटचा हां मग T20चा वर्ल्ड कप कोणी जिंकला ही चर्चा तुमच्यामध्ये असते. तुम्ही कधी क्रिकेटच्या ग्राउंडवरती उतरलाय का? तुम्ही कधीतरी प्रॅक्टिस केली का? हे कसे आहे, हे काय सगळे खेळ आहेत. मग खेळामुळे काय होतं, खेळाचं महत्त्व आहे का? हो आहेच की. खेळामुळे किती आपले फायदे होतात. खेळामुळे तुमचं मन प्रसन्न राहतं, तुम्हाला जो थकवा, तुम्ही स्कूलमध्ये जाता, ठीक आहे, आता पहा तुम्ही आता 10वीमध्ये आलेला आहात, ठीक आहे, तुम्ही जरा मोठे झालेला आहात. आपण जे 1ली ते 4थी 5वी होतो, काय करायचं पहा, आपण काय करायचो, हां आलो आपण स्कूलवरून आलो, फ्रेश वगैरे झालो की चला आपण खेळायला जायचो, ठीक आहे. आधीची पण पहा सर्व खेळायला जातात. मग पहा, मग आपण स्कूलवरून जो थकवा आलेला असतो, आपण स्कूलवरून येतो, जेव्हा तुम्हाला थकवा येतो आणि तेव्हा जे तुम्ही तुमच्या आवडीची कृती करता, तुमच्या आवडीचा खेळ खेळता, तेव्हा मग काय होतं, आपलं मन प्रसन्न होतं. म्हणजे थोडक्यात काय, खेळामुळे आपली बॉडी तंदुरुस्त राहते, आपले शरीर तंदुरुस्त राहतं, हेल्दी राहतं, आरोग्य आपलं नीट राहतं, परत तुमचं मन प्रसन्न होतं. असे बरेच खेळाचे फायदे आहेत. ते सर्व आता आपण पाहूयात, म्हणजे आपल्याला कळेल की खेळाचं नेमकं आपल्या आयुष्यात महत्त्व काय आहे. असा प्रश्न कोणाला पडलाच नाही पाहिजे, कारण या प्रश्नाचं उत्तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भेटून जाणार आहे. पहा, तर आता पहिली गोष्ट पाहूयात, खेळ म्हणजे काय असतं, ठीक आहे. पहा आता, मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय. पहा, यांनी थोडक्यात पण डिटेलमध्ये सांगितले. पहा, मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कृती म्हणजे खेळ होय, ठीक आहे. पहा, आपण कोणताही खेळ खेळू, ठीक आहे, त्या खेळामध्ये काय होतं, आपलं मनोरंजन तर होतं, ठीक आहे. आता आपण सोशल मीडियामध्ये काय होतं, फक्त मनोरंजन होतं, पण खेळ खेळल्याने काय होतं, तुमचा शारीरिक व्यायाम होतो, तुमची हालचाल होते, त्याच्यामुळं तुमचं शरीर कसं निरोगी राहण्यास मदत होते आणि तुमचं मनोरंजन पण होतं. ह्या दोन्ही गोष्टींची सांगड यासाठी केली जाणारी जी कृती असते तिला खेळ म्हणतात. पहा, खेळांचा इतिहास हा माणसाने एवढा जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात असत.
शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ मनोरंजनाचा पण एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यातून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यतीचे आणि बुद्धिबळाचा देखील उल्लेख आहे. पहा यामध्ये खूप म्हणजे यांनी काय सांगितले थोडक्यात खेळाचं महत्त्व काय. तुम्हाला समजा टिपा लिहायला आलं खेळाचे महत्त्व, तुम्हाला सांगावंच लागणार आहे खेळाचे महत्त्व काय. मग तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला आठवल्याच पाहिजे की मॅडमने काय सांगितलं होतं. ठीक आहे. पहा आता इथं त्यांनी चित्र पण दिले. इथं चित्रात काय दिलंय तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील पाहू शकता. तुम्हाला कुस्ती खेळणारे जे खेळाडू आहेत, कुस्ती खेळणारे काय त्यांना म्हणतात, पैलवान म्हणतात. बरोबर. पहा कसं ओळखलं सर्वांनी. पहा कमेंटमध्ये सांगायचं मला कुस्ती खेळणारे कोण, पैलवान. ठीक आहे. पहा मग आता त्यांनी काय सांगितले पहा थोडक्यात मी सांगते तुम्हाला. खेळ म्हणजे काय असतं, तुमचं मनोरंजन देखील होतं, तुमची परत शारीरिक काय होते, शारीरिक तुमचा व्यायाम पण होतो. या हे दोन काय म्हणजे या दोघांसाठी केली जाणारी जी कृती असते तिला खेळ असं म्हटलं जातं थोडक्यात. पहा अजून काय सांगितले त्यांनी, खेळणे आपण माणसाचा जेवढा जुना इतिहास आहे म्हणजे अश्मयुगातल्या काळापासून ते आतापर्यंत माणूस जसा बदलत गेलेला आहे टप्प्याटप्प्याने, ते टप्पे जसे आहेत इतिहासाचे आपल्या माणसाचे. ठीक आहे. त्याच प्रकारे खेळाचा पण एक इतिहास आहे, खेळ कसे बदलत गेलेले आहेत. समजलं. आणि हे सगळं जे बदलत गेलेलं जे रूप आहे खेळाचं तेच तर आपण या पाठामध्ये शिकणार आहोत आज. ठीक आहे. पहा तसेच पहा मानवाच्या प्रारंभीच्या काळात पहा जेव्हा माणसाचा पहिला काळ होता अश्मयुग काळ. ठीक आहे. त्या प्रारंभीच्या काळापासून पहा माणसे पहिल्यांदा काय करायचे, पहिल्यांदा पहा आता आपण जसं खातो. ठीक आहे. आपल्याला चपाती भाजी आपण जे अन्न खातो. ठीक आहे. आता पहा काही जण म्हणतील हो मॅडम आम्ही पिझ्झा खातो, बर्गर खातो. ओके. चला हे आत्ताच झालं आपलं खाणं. ओके. पण पूर्वीच्या काळात असं होतं का, मानवाचा जेव्हा प्रारंभीचा काळ होता तेव्हा माणसाला आपलं म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी आपलं अन्न शोधावं लागायचं. मग पहिल्यांदा माणसाला काय माहित नव्हतं की अन्न शिजवून खाल्ल्याने असं होतं तसं होतं, ते खूप नंतर शोध लागले. पण प्रारंभीच्या काळात काय करायचं मग माणूस शिकार करायचा. ठीक आहे. हत्यारे वगैरे यूज करायचा, वापर करायचा, शिकार करायचा. पहा मग शिकार काय झालता, आपल्या उदरनिर्वाहाचा म्हणजे त्या काळातील मानवाच्या उदरनिर्वाहाचा एक स्त्रोत बनला होता, म्हणजे एक मार्ग बनला होता की शिकार करून माणूस काय करायचा, आपलं जेवण करायचा. ठीक आहे. आत्ताच्या भाषेत म्हणते आपलं जेवण करायचा. ठीक आहे. मग तो जसा शिकार हा जसा त्याच्या उदरनिर्वाहाचा भाग होता तसाच तो एक मनोरंजन एक खेळ प्रकार म्हणून मानला जातो. म्हणजे तो एक त्यांच्या मनोरंजनाचा पण भाग होता आणि त्या उदरनिर्वाहाचा पण एक मार्ग होता त्या मानवांसाठी त्या काळात. तसेच पहा भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यात काय आढळून आले पहा, कशा कशाचा उल्लेख आहे. तुमचे जे खेळ आहेत. ठीक आहे. द्यूत, कुस्ती असेल, परत घोड्यांच्या किंवा रथांच्या शर्यती असतील किंवा आपलं बुद्धिबळ असेल, या सर्व खेळांचा उल्लेख देखील काही प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून देखील उल्लेख झालेला आढळून येतं, दिसतं आपल्याला, समजतं. ठीक आहे. चला आता नेक्स्ट पहा. आता आपण थोडक्यात बघूयात, हे आपलं इंट्रोडक्शन थोडक्यात घेऊयात झालं. आता खेळांचे महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यात पाहूयात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं खेळाला महत्त्व तर खूप आहे. पहिल्या पण काळात होतं, पहिल्यापासून आतापर्यंत खेळाला महत्त्वच आहे पहा आयुष्यात. आणि मी तुम्हाला सांगते खेळ खेळलेच पाहिजे. मैदानी खेळ तुम्ही कितीही मोबाईल ऑपरेट करा, मोबाईल ऑपरेट करून तुम्हाला जे शारीरिक सुदृढता आहे ती बळकट होण्यास मदत होत नाही. त्यासाठी थोडा का वेळ आपण आपल्या मैदानी खेळाला दिलाच पाहिजे. ओके. त्याला स्लाइड वाचून घ्या 1 मिनिट सर्वांनी. पहा आता खेळाचे महत्त्व. खेळाला आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे. बरोबर आहे. पहा जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये असते. मनाला विरंगुळा देणे, मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. बरोबर आहे. पहा आपल्याला मी मगाशीच म्हणलं तुम्हाला, तुम्ही जेव्हा तुमच्या उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा स्कूलमधून येतात तेव्हा तुम्ही दमलेले असतात, थकलेले असतात, दिवसभरचा तुमचा कसा ताण असतो. ठीक आहे. मग आपला माइंड फ्रेश करायला, आपण ताजेतवाने परत व्हायला, तुम्ही प्रसन्न व्हायला काय करतो, आपण थोडे जरी खेळ खेळू, तुमच्या आवडीचे तुम्हाला जे आवडतात ते खेळ खेळा तुम्ही, तरी पण कसं आपलं मन कसं प्रसन्न होतं, फ्रेश होतं, तुमचा रिफ्रेश माइंड होतं. त्यासाठी पहा खेळ हे अगदी
आवश्यक आहे पहा. ते सामर्थ्य आहे, चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य देखील खेळात आहे पहा. तसेच पहा, मन ताजेतवाने करण्याचे काम कोण करतं? खेळच करू शकतात मन ताजेतवाने करायचं. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. अगदी बरोबर आहे पहा. ज्या खेळामध्ये जास्त पळावं लागतं, रनिंग करावी लागते, जास्त हालचाल करावी लागते, त्या खेळामध्ये काय होतं तर त्या खेळामुळं तुमचा जो व्यायाम असतो खेळाडूंचा तो पण जास्त होतो. ठीक आहे. शरीर काटक आणि बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. म्हणजे कडक असं व्यवस्थित शरीर, असं नाजूक सजूक नाही, असं काटक कणखर बनवण्यास काय खेळाचं खूप मोलाचं योगदान आहे. ठीक आहे. पहा, खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामध्ये आपापसामध्ये सहकार्य, संघ भावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणाचा विकास होतो. पहा, यांनी थोडक्यात काय सांगितले, त्यांनी हे देखील यामध्ये सांगितले आपल्याला की खेळामुळे तुमच्या चिकाटी, खिलाडूपणा हे गुण तर येतात, पण जेव्हा सांघिक खेळ असतात, आता मित्रांनो मला सांगा सांघिक खेळ म्हणजे कसं. आता समजा सपोज तुम्हाला कबड्डी खेळायला लावली किंवा तुम्हाला क्रिकेट खेळायला लावले, आपलं मोस्ट सगळ्यांचं फेमस उदाहरण क्रिकेट. ठीक आहे. आता क्रिकेट हा खेळ कसा आहे, तो एक जण खेळतो का? नाही, टीम असते ना त्याच्यात. सांघिक खेळ म्हणजे काय, एक टीम तयार होते, सर्व खेळाडू मिळून जी टीम तयार होते त्याला म्हणतात संघ. आणि जे सांघिक खेळ होतात ती पूर्ण संघ जो असतो तो एकत्र येऊन जे खेळ खेळतात त्याला म्हणतात सांघिक खेळ. ठीक आहे. आता क्रिकेट हा काय असं एक सांघिक खेळाचं उदाहरण आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. मग मला सांगा या खेळामुळे काय होतं, मग सर्वांसोबत आपल्याला खेळावं लागतं. त्यामुळे पहा, सर्वांशी एकजुटीने राहणं, मग एकजुटीने राहणं हा आपल्यामध्ये गुण येतो. तसेच संघ भावना गुण येतो आपल्यामध्ये. तसेच सहकार्य करण्याचा देखील आपल्यामध्ये गुण प्राप्त वाढीस लागते आणि नेतृत्व गुणांचा पण काय होतो, विकास होतो. समजलं सर्वांना? ओके. चला नेक्स्ट पहा. आता आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूयात खेळांचे प्रकार. आता खेळांचे प्रकार म्हणजे काय असतं, खेळांचे प्रकार आहेत ते कसे पाडले जातात. पहिले म्हणजे पहा, आता ते तुमचे सांघिक खेळ हे वगैरे एक प्रकारच आहे, पण पहा मेन खेळांचे प्रकार काय असतात, दोन असतात. एक तर असतात बैठी खेळ आणि एक तुमचे मैदानी खेळ वगैरे असतात. मग आता यांनी काय काय सांगितले आपण एकदा इन डिटेल पाहूयात. पहा, खेळांचे प्रकार बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. यांनी देखील आपल्याला बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे दोन प्रकार सांगितलेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये त्यांनी काय सांगितले पहा, बैठे खेळ म्हणजे काय. आता मला सांगा बैठे खेळ मध्ये त्यांनी पहा इथं दिले तुम्हाला चित्र, बुद्धिबळाचं दिले. ठीक आहे. आता मला सांगा बैठे खेळ तुम्हाला शब्दात काय दिसतंय, बैठे बसणे, म्हणजे जे एका जागी बसून जे खेळ खेळले जातात त्याला बैठे खेळ थोडक्यात आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो. समजलं? पहा, आता बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. उदाहरणार्थ बुद्धिबळ असेल, पत्ते असतील, सोंगट्या असतील, कॅरम, काच कवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात. पहा, आता आपल्या लहानपणी आपण काय काय खेळायचो, ही बुद्धिमत्ता एक ठीक आहे, पण आपल्या लहानपणी पहा आपण कॅरम खेळायचो. मग कॅरम खेळताना काय करतात, मध्ये कॅरम बोर्ड असतो, साईडने 4 जण बसले असतात. ठीक आहे. हा खेळ कसा आहे पहा, मग आपण एका जागेवर बसून खेळतो ना, असं आहे का नाही उठून तो तिकडून जा मी इकडून जातो असं होतं का, नाही होत ना. त्यामुळे काय आहे, तो कसा आहे एका जागी बसून आपण खेळ खेळत असतो. ठीक आहे. फक्त कवड्या. ठीक आहे. समजलं सर्वांना? भावना पोहोचल्या? पहा आता मग त्यामुळे काय आहे, कॅरम हा आपण एका जागेवर बसून खेळणारा खेळ आहे, म्हणून तो आपला जो बैठे खेळ आहे यामध्ये आपला कॅरम हा खेळ मोडतो. तसेच पहा आता आपण गोट्या खेळतो. आता यामध्ये दिलं नाही पहा, गोट्या खेळतो. मला सांगा गोट्या हा बैठे खेळ होईल का? मला कमेंट करा. अजिबात नाही. आपण गोट्या खेळतो लहानपणी, मग त्या गोट्या आपण एका जागेवर बसून खेळतो का? नाहीच ना. मला कमेंट करायचं सर्वांनी, गोट्या हा कसा खेळ आहे सांगा बरं. बैठी खेळ आहे का तुमचा सेकंड जो आहे मैदानी खेळ आहे तो खेळ आहे? मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे. पहा मग आता सागर गोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. ओके, बरोबर आहे अगदी. भातुकली हा खेळ पण पहा, भातुकली पण हा खेळ कोण खेळतात, स्पेशली म्हणजे विशेषतः मुलींचाच हा खेळ मानला जातो. पण असं मुली काय असं काय नसतं. पहा भातुकली हा खेळ लहान मुलींचा समजला गेलाय, म्हणजे म्हणतात की लहान मुलीच हा खेळ खेळू शकतात. असं असलं तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात. विशेषतः भाऊला भाऊलींचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असेल.
पहा आता यांनी काय सांगितलंय, जरी जो बैठे खेळ आहेत यामध्ये जो भातुकली हा जरी खेळ आहे, ठीक आहे, भातुकली खेळामध्ये काय होतं, सॉरी, पहा भातुकली हा खेळ आहे, हा म्हणजे विशेषतः लहान मुलींचा खेळ असं मानलं जातं. पण पहा यामध्ये बाकीचे पण ऍड होऊ शकतात ना, घरातले पहा लहान मुलं मुली जे असतात ते खेळ खेळायला बसल्यावरती पहा ते त्यांच्या मोठ्या मंडळीकडे पण जातात, आपल्या घरातल्या बाकी सदस्यांकडे जातात, परत ते त्यांना पण सामील करून घेतात ना खेळामध्ये, त्या घेतातच ना. तर तेच सांगितले त्यांनी, पहा ह्या जरी लहान मुलींचा समजला गेला खेळ तरी त्यात घरातील सर्वच जण सामील होऊ शकतात. विशेषतः पहा भाऊला भाऊलींचे लग्न जे असतात, एक भाऊले आणतात एक भाऊला आणतात, मग त्यांच्या जसं सर्वत्र बघतो आता पहा सगळीकडे लग्न वगैरे चालू असतात, ठीक आहे, लग्न हा प्रकार सर्वांनाच माहित असतो, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. ओके, मग पहा आपण काय करतो, लहानपणी काय करतात, मग आपण भाऊली आणतो, एक भाऊली बसवतो, दुसरा एक भाऊला असतो, मग त्यांचे लग्न आपण करतो. यामध्ये काय करतो, जे लहान असतात मग आपण पहा लग्नाला कसे रिअल मध्ये खऱ्या लग्नाला कसे बाकीचे पण सगळे जातात, मग तसं आपण काय करतो, मग लहान मुले काय करतात की जे त्यांच्या घरातील मंडळी आहेत त्यांना सर्वांना बोलवतात, त्यांना देखील ह्या त्यांच्या भाऊला भाऊलींच्या लग्नाच्या खेळामध्ये सामील करून घेतात. समजलं, म्हणजे यांना थोडक्यात काय सांगायचे, हे जे खेळ आहेत, जे बैठी खेळ, हे त्यांनी व्यवस्थित आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, मग मला आता सांगा हा बुद्धिबळ तुमचा कसला खेळ आहे, बैठी खेळ झाला, मला कमेंट करून सांगा बुद्धिबळ हा तुमचा कोणता खेळ आहे, तुमचा बैठी खेळ आहे का मैदानी खेळ आहे, चला सांगा मला कमेंट करून. बुद्धिबळ हा तुमचा कसला खेळ आहे, बैठी खेळ आहे, कारण तो बसून खेळायचा खेळ आहे. ओके, चला आता पहा मैदानी खेळ, त्यांनी चित्र पण दाखवलेत, पहा हे तुमचं कबड्डी खेळायचं चित्र आहे, पहा तसेच पहा हे तुमचं लंगडी आपण खेळतो, पहा लहानपणी लंगडी खेळतात, पहा लंगडी पाणी म्हणतात, काही म्हणा तुम्ही, ठीक आहे, विटी दांडू पण खेळ असतो एक, पहा हे सगळे काय झाले तुमचे मैदानी खेळ झाले. इथं चित्र व्यवस्थित दाखवले आहेत, पहा, ठीक आहे, तसंच तुमच्या पुस्तकात देखील चित्र व्यवस्थित दाखवले आहे, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता ते देखील. पहा मग मैदानी खेळामध्ये काय येतं, मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी असे दोन प्रकारचे टाईप पडतात. ठीक आहे, पहा आपण व्यवस्थित लिहून घेऊयात. पहा खेळाचे प्रकार, ठीक आहे, पहिला आहे तुमचा बैठे खेळ. ओके, दुसरा आहे तुमचा मैदानी खेळ. ओके, पहिला आहे तुमचा बैठे खेळ, दुसरा आहे तुमचा मैदानी खेळ. अगेन पहा बैठे खेळामध्ये काय काय आलं तुमचे खेळ, बैठे खेळामध्ये तुमचे आले बुद्धिबळ, परत आलं बुद्धिबळ आलं, नंतर तुमचा कॅरम आला, सागर गोट्या आल्या, मी एक एक लिहिते, कॅरम, सागर गोट्या, ओके, बुद्धिबळ, अजून कोणकोणते सांगितल्यात, कॅरम, सागर गोट्या नाही, सागर गोटे हा बरोबर आहे, हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. पत्ते, सोंगट्या, कासकवड्या, पत्ते, अगेन सोंगट्या शब्द कसा आहे पहा, एकच, पहा काही मिस्टेक झाली तर समजून घ्या, मी घाईघाईत लिहिते, काचकवड्या. ओके, हे काय आहेत सगळे बैठे खेळ आहेत. ठीक आहे, हे काय आहेत सगळे, आता नंबर देते मी तुम्हाला, नाही तर तुम्ही कन्फ्यूज होता. पहा
5वा आणि हा 6वा. ओके, समजलं. बैठे खेळ कोणकोणते सांगितले त्यांनी? कॅरम, सागरगोट्या, बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, काचकवड्या. हे कसले खेळ आहेत? सर्व बैठे खेळ आहेत. आता ते काय म्हणतात? मैदानी खेळ. आणि मैदानी खेळचे पण परत दोन प्रकार पडतात, देशी खेळ आणि विदेशी खेळ. पहा ते सांगतात देशी खेळ आणि विदेशी खेळ असे मैदानी खेळाचे परत उपप्रकार पडतात. त्यातला एक कुठला आहे आपला? एक कुठला आहे आपला? देशी खेळ. आणि आपला बी कुठला आहे? विदेशी खेळ. समजलं. पहिला आहे देशी खेळ, सेकंड आहे आपला विदेशी खेळ. इथपर्यंत क्लिअर आहे? पाहूयात आता म्हणजे देशी खेळ म्हणजे काय आणि विदेशी खेळ म्हणजे काय. ओके, पहा आता देशी खेळांमध्ये लंगडी असेल, कबड्डी असेल, आट्यापाट्या, खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो. पहा आता देशी खेळ म्हणजे पहा जे आपल्या फक्त भारतात खेळले जातात. ठीक आहे, जे आपण आपल्या लहानपणी खेळलेलो असतो. ठीक आहे, ते काय म्हणतात? ते देशी खेळ म्हणतात. मग याच्या मध्ये काय काय येतात पहा. तुम्ही लहानपणी आट्यापाट्या हा खेळ खेळला असेल. तसेच पहा लंगडी पाणी, मी तुम्हाला आत्ताच म्हणलं ते दगड घेतात वगैरे सगळी प्रोसेस असते. ठीक आहे, हे लंगडी इथं दाखवले पहा. ती मुलगी पहा कशी लंगडी पाणी खेळते. ठीक आहे, ठीक आहे, पहा. मग तसेच पहा लंगडी घालतात एका पायाने एका पायावरती. ओके, एक पाय वर उचलतात. ठीक आहे, पहा. मग लंगडी पाणी असेल किंवा तुमचा कबड्डी खेळत असतील. ठीक आहे, कबड्डी असेल, कबड्डी. नंतर पहा आटापाटा खेळत असतील किंवा तुमचा खो खो जो खेळ आहे, खो खो हे सगळे सांघिक खेळ आहेत. पण कसे आहेत? हे देशी खेळ आहेत. इत्यादी खेळांचा समावेश आपल्या देशी खेळांमध्ये होतो. ठीक आहे, पहा. मग आता मुला मुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटी दांडू, भिंगऱ्या, भोरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत. लोकप्रिय आहेत म्हणजे यांचा काय सांगण्याचा उद्देश आहे की हे जे खेळ आहेत, तुमच्या गोट्या असतील, ओके, किंवा लंगडी घालणे असेल किंवा तुमच्या विटी दांडू असेल किंवा पहा भिंगऱ्या, भोरे हे सगळे प्रकार कसे आहेत? फुगडी, झिम्मा. हे तर फुगडी, झिम्मा तर अजून पण पहा सणाला खेळत जातात मुली. ते सगळे खेळ कसे आहेत? लोकप्रिय आहे. म्हणजे जास्त करून लहान मुलं हे जी मुले आहेत हे खेळ अधिक खेळतात असं त्यांना सांगायचे. ठीक आहे, पहा. मग नेक्स्ट खेळ पहा, हे झाले तुमचे देशी खेळ. आता त्यांनी विदेशी खेळमध्ये काय सांगितले ते पाहूयात. पहा विदेशी खेळ मध्ये पहा त्यांनी तुम्हाला टेबल टेनिस खेळताना दाखवले. विदेशी खेळ म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळ खेळले जातात पहा ते म्हणजे तुमचं बॅडमिंटन असेल, तुमचं टेबल टेनिस असेल, तुमचा क्रिकेट असेल, हे सगळे खेळ कसे आहेत? विदेशी खेळ आहेत. पहा त्यांनी काय काय सांगितले? विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन, मी आत्ताच सांगितलं पहा, बॅडमिंटन असेल, तुमचं टेबल टेनिस असेल, तसं पहा हॉकी असेल, आपलं पहा मागाशी डिस्कशन झालं क्रिकेट बद्दल, क्रिकेट असेल, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश कशात होतो? जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळ खेळले जातात त्यांना विदेशी खेळ आपण म्हणू शकतो. पहा आता मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. यात 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन, अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो. आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात की आपला जे मैदानी खेळ आहे त्याचे मैदानी खेळाचे जे टाईप आहेत. ठीक आहे, देशी खेळ, विदेशी खेळ. त्यामध्ये देशी कोणते खेळ आहेत, विदेशी कोणते खेळ आहेत, जेणेकरून परीक्षेला जाताना तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत होतील. ठीक आहे, पहा काय सांगितलं त्यांनी? देशी खेळ आणि विदेशी खेळ असे जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल त्यांनी व्यवस्थित सांगितलं आहे. ठीक आहे, देशी खेळ कोणते कोणते सांगितलेत पहा त्यांनी? लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो. आता पहा यामध्ये मी कलर वेगळा यूज करते म्हणजे तुम्हाला कळेल. लंगडी, खो खो, आट्यापाट्या. अजून काय सांगितलं त्यांनी? लंगडी, खो खो, आट्यापाट्या, कबड्डी, लगोरी, गोट्या, कबड्डी. ओके, देन अगेन
पाचवा पॉइंट सांगितला गोट्या, सहावा सांगितलं लगोरी. पहा अजून सांगितले असतील तर अजून बघा, हे सगळे पॉइंट त्यांनी सांगितलेले. ठीक आहे, ओके. हे सगळे पॉइंट कशात सांगितले त्यांनी? देशी खेळमध्ये सांगितले. ओके. आता विदेशी खेळमध्ये आपण काय काय पाहिलं? आत्ताच पाहिलं ना, पहा तुम्ही. विदेशी खेळमध्ये आपण काय काय पाहिलं? पहा विदेशी खेळमध्ये आपण पाहिलं क्रिकेट, बॅडमिंटन, तुमचा टेबल टेनिस, हॉकी. पहा हे खेळ कशात पाहिले आपण? विदेशी खेळात पाहिले. पहा मग आता तुमचा हा चार्ट तयार झाला. ठीक आहे, खेळ. मग खेळांचे प्रकार कोणते? हा आपला चार्ट तयार झाला. पहा याच्यातून तुम्हाला काय काय जाणवते? पहा हे व्यवस्थित लक्ष द्या. हा पाय चार्ट आहे, हा जो चार्ट आहे तुमचा. ठीक आहे, टेबल चार्ट. याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितले मी? यामध्ये तुम्हाला सर्व जी ट्री डायग्राम काढून तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये इन डिटेल तुम्हाला खेळाचे प्रकार कोणते, हा जर प्रश्न आला, खेळाचे प्रकार ही टिपा आली किंवा खेळाचे प्रकार कोणते हे जर आलं तर तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. हा चार्ट फक्त तुमच्याकडे असेल. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित रेग्युलर अभ्यास, याचा फक्त तुम्ही एकदा अभ्यास करा, तुमच्या माइंडमध्ये तुमच्या लक्षात राहील की मॅडमने चार्ट कसा दिला होता. आणि चार्टवरून तुम्हाला सर्व गोष्टी कळतात. मग तुम्ही उत्तर लिहिताना तुम्हाला समजा आलं टिपा लिहायला, खेळाचे प्रकार कोणते ते एक्सप्लेन करा किंवा खेळाचे प्रकार एवढंच आलं, लिहा टिपा. तर काय करणार तुम्ही? पहिल्यांदा खेळ म्हणजे काय सांगणार थोडक्यात. मग खेळाचे महत्त्व थोडंसं आपण आपल्या मनाने देखील लिहू शकतो, आपल्या रेग्युलर जीवनाशी संबंधित आहे. मग खेळाचे फायदे लिहा. खेळामुळे काय होतं? मनाचं मनोरंजन व्हायला मदत होते. परत आपलं मन प्रसन्न होण्यास मदत होते. आपल्याला जर थकवा जाणवत असला, आपल्याला जर समजा माइंड रिफ्रेश होतो, आपला मनाला एक मनात प्रसन्नता निर्माण होते. तसेच शरीर सुदृढ व्हायला मदत होते. आपले शरीर कणखर व्हायला देखील खेळ मदत करते. खेळ आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. हे तुम्ही सगळं पॉइंट लिहा. त्याचबरोबर नंतर तुम्ही सुरू करू शकता खेळाचे प्रकार. मग सांगायचं त्यांना. मुख्यतः खेळाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे असतो बैठी खेळ, दुसरा म्हणजे असतो आपला मैदानी खेळ. मग आगे तुम्ही सांगू शकता. मग बैठे खेळ म्हणजे काय असतात? एका जागी बसून खेळणारे खेळाला बैठे खेळ म्हणतात. आपल्या शब्दात मांडायचं. नंतर कॅरम, सागरगोटा, बुद्धिबळ, काचकवड्या, हे सगळे सोंगट्या, हे कसले खेळ आहेत? बैठे खेळाची उदाहरण आहेत. हे त्यांना सांगायचं. मग सांगायचं या खेळामध्ये काय काय होतं थोडी. मग नंतर आपल्याला सेकंड प्रकार घ्यायचा मैदानी खेळ. मैदानी खेळमध्ये त्यांना सांगायचं नंतर की मैदानी खेळाचे पण दोन प्रकार पडतात. यामध्ये देशी खेळ असतात आणि विदेशी खेळ असतात. देशी खेळ म्हणजे काय? फक्त आपल्या भारतात जे आपल्या देश स्तरावर खेळले जातात ते देशी खेळ म्हणतात, जे आपण लहानपणी खेळलेले आहेत. ठीक आहे, त्याला काय आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाहीत. असे खेळ म्हणजे देशी खेळ. पहा, आणि विदेशी खेळ म्हणजे काय असतात? आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाही, याच्यापेक्षा आपण जे लहानपणी खेळतो ते सगळे देशी खेळमध्ये मोडतात. ठीक आहे, विदेशमध्ये काय? जे आंतरराष्ट्रीय लेवलवर तुम्ही बघता. आता क्रिकेट तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर होतं की नाही? आपलं हॉकी पण होतं, टेबल टेनिस पण होतं, तुमचं बॅडमिंटन पण होतं. हे सगळे काय आहेत? मग विदेशी खेळ आहेत. आणि हे जे आपल्या भारतात पहिल्यांदा नव्हते आलेले, याचा म्हणजे आपल्या भारतात आपले हे खेळ सुरू झालेले नाहीत पहिल्यांदा, हे बाहेरच्या देशातून आलेले खेळ. सो आपण विदेशी खेळ. आता आपले देशी खेळ कोणते? तुमचे लंगडी पाणी असो, खो खो असो, आटापाट्या असो, कबड्डी, लगोरी, गोट्या, हे सगळे खेळ कशात मोडतात? तुमचे जे आपले मैदानी खेळ मधले जे आपला देशी खेळ आहेत त्या खेळांच्या प्रकारात हे खेळ सगळे मोडतात. ठीक आहे, आता पहा ते पुढे काय म्हणतात तुम्हाला. हे सगळे झाले खेळ. यामध्ये पहा, या सर्व मैदानी खेळामध्ये ज्या धावण्याच्या शर्यती होतात त्या कशा आहेत? जास्त लोकप्रिय आहेत. पहा, मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती आहेत त्या आंतरराष्ट्रीय
स्तरावर पण लोकप्रिय आहेत, म्हणजे जग प्रसिद्धच आहेत त्याच्यामध्ये पहा 100 मीटर धावण्याची जी स्पर्धा असते त्या स्पर्धा असतील, 200 मीटर धावण्याची स्पर्धा असेल किंवा मॅरेथॉन, अडथळ्यांच्या शर्यती, या सर्व जे खेळ या सर्व शर्यती आहेत याचा समावेश होतो, ज्या जगप्रसिद्ध जगभर लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यांनी पहा इथं टेबल टेनिसचं दाखवलंय, हे त्यांनी कुठल्या खेळाचं दाखवलेलं आहे? टेबल टेनिस. कसला खेळ तुमचा? हा तुमचा खेळ आहे विदेशी खेळ. विदेशी खेळाचा प्रकार आहे हा, लक्षात ठेवा. ओके, चला पहा आपला वर्ग 10वी जो आहे, आपले जे 10वीचा वर्ग आहे यासाठी पहा आपल्या अकॅडमी जी आहे डबल अकॅडमी, यामध्ये सध्या ॲडमिशन चालू झालेले आहेत. ठीक आहे, पहा मग हे ॲडमिशन तुमचे नवीन बॅच आपली सुरू होणार आहे. वर्ग 10वीची जी 2024-25 ही जी बॅच आहे आपली, त्यासाठी आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. ज्यांनी अजूनही ॲडमिशन घेतले नसेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. याचे काही फीचर्स पण सांगितले आहेत पहा, म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहेत त्या सर्व गोष्टी सांगितल्यात. पहा पहिले म्हणजे जुने जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण व्यवस्थित सांगितलं जाईल. म्हणजेच काय पहा, आता मला सांगा तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झाम देताल, ठीक आहे, बोर्ड एक्झाम आपली द्यायची तयारी चालू आहे, ठीक आहे, मग तुमचा पोर्शन सगळा होईल, ठीक आहे. यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे? पहिलं म्हणजे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका जे कशा आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये क्वेश्चन कसे आलेले असतात, ते कसे सॉल्व्ह करायचे, तुमचं रायटिंग स्किल कसं पाहिजे, तुमचं उत्तर लिहिण्याची जी प्रोसेस आहे, उत्तर लिहिताना कसा टापटीप ठेवायचा पेपर, त्यामध्ये कसे पॉईंट ॲड करायचे, खाडाखोड न लिहिता सुटसुटीत म्हणजे चेक करतो आपला पेपर, त्याला आपला पेपर कसा चांगला वाटेल, आकर्षक वाटेल, हे सर्व पॉईंट सहित तुम्हाला आम्ही हे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ते व्यवस्थितरित्या करून देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, जुन्या प्रश्नपत्रिकांमधून कशा टाईपचे प्रश्न येतात, आपण कशी उत्तरं लिहिली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. तसंच पहा सर्व विषयांचे आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर पण असतात. म्हणजे तुमचं एखाद्या दिवशी तुम्ही नाही आला, तुम्ही हजर नाही राहिला, आजारी असल्यामुळे समजा तुम्ही कुठं नाही तुम्ही जॉईन करता आलं तुम्हाला लेक्चरला, तरी पण काही हरकत नाही, लेक्चर आपले रेकॉर्डेड राहतात. त्याच्यामुळे तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही वेळी आपले लेक्चर पाहू शकता. तसे टेस्ट सिरीज पण ते पहा आपण अरेंज करतो, जेणेकरून काय होईल, तुमचा अभ्यास कितपत झालाय हे तुम्हाला कळेल, तुम्हाला किती वेळामध्ये तेवढं टाइम मॅनेजमेंट होतं का, आपल्याला तेवढ्या टाइममध्ये आपला पेपर उरकला पाहिजे, तो उरकेल का, हे तुम्हाला एकदा कसं होईल, आयडिया येईल, त्याची प्रॅक्टिस होईल. त्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील घेतो. ई बुक नोट्स मोफत भेटतील तुम्हाला. व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे, मी आत्ताच सांगितलं, आणि लेक्चर मिस झाल्यावर तुम्ही लेक्चर ते नंतर कधीही कितीही वेळा पाहू शकतो. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. हे झाले आपले याचे वैशिष्ट्य. ठीक आहे, पहा आता ही जी बॅच आहे ती तुमची ऑनलाईन बॅच असणार आहे. लाईव्ह जर आपले जे लेक्चर होणार आहे ते लाईव्ह होतील, आणि पहा जे रेकॉर्डेड ते नंतर एखाद्याचं जर राहिलं, मिस झालं, किंवा तुम्हाला जर डबल लेक्चर पाहायचं असेल, ठीक आहे, आपण एकदा शिकवतो त्याच्यानंतर तुम्हाला लेक्चर ते रिवाईज करायलाच लागतं, त्यामुळे आपण रेकॉर्डेड लेक्चर पण ठेवतो. पहा ही आपली बॅच जी आहे 10वीची, ती नवीन बॅच सुरू झालेली आहे आपली. ठीक आहे, त्यामुळे पहा लवकरात लवकर सर्वांनी ॲडमिशन करून टाका, कारण बरेच ॲडमिशन झालेले आहेत. आपला संपर्क क्रमांक पण दिलाय पहा स्क्रीनवर, 80 10 45 77 60 हा आपला संपर्क क्रमांक आहे. तुम्ही जर कुपन कोड यूज केला मयुरी 10 तर तुम्हाला याचा फायदा काय आहे, याच्यामुळे ह्या कुपन कोडामुळे तुम्हाला 10% काय होईल, डिस्काउंट भेटून जाईल. ओके, तुम्ही बॅच जेव्हा परचेस करताल, बॅच जेव्हा घेताल, तेव्हा काय करा, तेव्हा हा कुपन कोड यूज करा, त्याच्यामुळे तुम्हाला बॅचची जी फी आहे त्याच्यावर 10% डिस्काउंट भेटून जाईल. तसेच पहा तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं, आपलं गुगल प्ले स्टोअरवरून डबल अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं, तरी देखील तुम्हाला ह्या सर्व जे माहिती सांगते हे तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये देखील माहिती सर्व भेटून जाईल. पहा आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. जो आपण तुमचा चॅप्टर सुरू केला आहे 7वा, खेळ आणि इतिहास. ठीक आहे, हा चॅप्टर आपण जो राहिलेला आहे तो भाग आपण उद्याच्या भागामध्ये, नेक्स्ट भागामध्ये पाहणार आहोत. आज जो चॅप्टर घेतलेला आहे यामध्ये भरपूर पॉईंट्स मी कव्हर केलेला आहे. तसेच कशाचं उत्तर कसं लिहायचं, कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे, या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. तसेच पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा अभ्यास आजच करत जावा. ठीक आहे,
इतिहासाला जास्त वेळ देण्याची गरज अजिबात नाहीये. फक्त आपण जेवढा वेळ देऊ तेवढा फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करा. मी आज जो तुम्हाला डायग्राम काढून दाखवली तशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या नोटबुकमध्ये डायग्राम काढा, त्याचा अभ्यास करा. मला खात्रीशीर मी सांगू शकते की तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला त्या डायग्रामचा तर तुम्हाला खेळाचे जे महत्त्व असेल किंवा खेळाचे जे प्रकार असेल याच्यावर कोणताही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला तो व्यवस्थित उत्तर तुम्हाला लिहिता येणारच आहे. चला तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. सर्वांनी सेशनला लाईक करा. जास्तीत जास्त तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील ज्यांना कोणाला अजूनही आपल्या ॲडमिशन बाबत माहीत नसेल त्यांना ही माहिती द्या. ठीक आहे. आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या अकॅडमीला तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सेशनला लाईक करा. चला आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. उद्या पुन्हा भेटूयात. आपला जो चॅप्टर राहिलेला आहे तो कव्हर करूयात. त्यानंतर आपण त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला, थँक्यू सो मच.